त्यामुळं या ठिकाणी अमराव बाबांचा आणि ताराबाई अमराव यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे। तर आम्ही प्रतापराव अमराव या ठिकाणी अमराव बाबांच्या या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करते। सर्वांनी टाळ्यांचा गजर करून या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे आमच्या सोबत 20 दिवस बुद्धगयेच्या धार्मिक धर्म सहलीमध्ये आमच्या परेकाबाई रावसाहेब चव्हाण या आई 20 दिवस आमच्या सोबत धर्म सांगा ना कचरुजी अमराव यांना सूचना आहे की परेकाबाई चव्हाण यांचं पुष्पगुच्छ स्वागत करा। स्वागत करा दोन्ही बोलला तर असो या ठिकाणी त्यांचं फार चांगलं कार्य आहे आणि या ठिकाणी त्या म्हणत होत्या की वेळ बराच झालेला आहे म्हणून मला माझं बोलणं टाळा, परंतु वेळ जरी झाला असेल काही हरकत नाही। अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार होत असतात। आज पौर्णिमा आहे आणि आर्याजी मला 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करतील। आर्याजी हरिधर्मा महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर पूजनीय बाबासाहेब आंबेडकर महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजनीय भिक्षू संघ व भिक्षुणी संघ यांना प्रथम तर मी त्रिवार वंदन करते। सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बाल बालिका यांना सर्वांना खूप सारे मंगल मैत्री देते। विशेष म्हणजे औरंगाबाद शहरामधून श्रद्धावान परिवार असा अमरावती परिवार आज त्यांनी पौर्णिमेच्या निमित्ताने खूप पुण्य प्राप्त केलं का 2 भिक्षुणी व 4 भिक्षू त्यांना मिळाले, म्हणजे खूप सारं पुण्य प्राप्त झालं आणि त्या पुण्याच्या बलाने सर्व अमरावती परिवाराचं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाच्या काळापासून 2500 वर्षापासून आपल्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही 2 मिनिटं शांत बसा, 2 मिनिटात सांगा। 2500 वर्षापूर्वीपासून वर्षवासाचा कालखंड चालू आहे। प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये भगवंत जातात आणि भगवंताचे शिष्य जाऊन धम्माचा प्रचार करतात आणि धम्माचा प्रचार झाला नाही तर आपल्यात काही प्रगती होणार नाही। बघा आत्ताचीच घडी बघा, एवढे आपण श्रद्धेने इतके मोठे भिक्षू पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या समोर बसले, पण आपल्यात काय हे समक्ष दिसतंय। एक महिला आहे, एक स्त्री आहे, ती पण भिक्षुणी आहे, ती पण आपल्याला उद्देश करते, इथं साड्या वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे। बघा असा विनय आहे। बघा विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे असं सर्व एका नगरामध्ये सगळे लोक गेले, फार उशिरा गेले भगवंताकडे आणि भगवंतांना म्हणाले, भगवंत आमच्याकडे तुमचा शिष्य पाठवा, आमच्याकडे धम्माचा अभ्यास झाला पाहिजे, धम्माचं श्रवण झालं पाहिजे आणि आमच्या इथे धम्म कळला पाहिजे, पंचशील अष्टशिलाचं पालन झालं पाहिजे आणि आम्हाला पंचशील हे कळत नाही, अष्टशील हे कळत नाही असं म्हणल्यानंतर भगवंत म्हणतात वर्षवासाचा कालखंड जवळजवळ आला आणि सर्व भिक्षू माझे प्रत्येक नगरामध्ये गेले। आता भिक्षू फक्त माझ्याकडे 2च राहिले, तरी पण मी भिक्षू तुमच्यासोबत पाठवतो आणि ते भिक्षू असतात धम्मक नावाचे आणि ते धम्मक नावाचे भिक्षू भगवंत त्या गावामध्ये पाठवतात। त्या गावात गेल्यानंतर ते भिक्षू तिथं बघतात, ग्रामीण भाग असतो, ग्रामीणमध्ये लोक असतात
आणि ते लोक बघून ते भक्तीजी एकदम शांत बसतात आणि म्हणतात इथं मी धम्माचा अभ्यास चांगल्यापैकी शिकवून असं म्हणता म्हणता त्यांचं तिथे 1 वर्ष जातो, 2 वर्ष जातो आणि 3ऱ्या वर्षी ते म्हणतात का माझं हे वर्षवासाचा काल हा शेवटचा आहे. आता मी इथून निघन आणि दुसऱ्या नगरामध्ये जाईल. दुसऱ्या नगरामध्ये सुद्धा मला धम्माचा प्रचार करायचा आहे. आमच्या विनय चरक भिक्खू चारिके भोजन हिताय भोजन शिकाय. एका ठिकाणी आम्ही थांबू शकत नाही. नगरानगरामध्ये जाऊन आम्ही धम्माचा प्रचार करतो आणि धम्माचा प्रचार झाल्याशिवाय जगात निर्मिती होत नाही. त्या काळामध्ये महेंद्राने अशोक सम्राटाने 2 मुलं दिले होते, संघमित्रा आणि महेंद्र. तर आपल्या श्रीलंकेपासून धम्माचा प्रचार झालेला आहे. धम्माचा प्रचार करणं हे गरजेचं आहे आणि शील करणं हे फार महत्त्वाचं आहे. असं म्हणल्यानंतर ते भिक्षू जातात आणि 3रं वर्ष राहतं आणि ते म्हणतात सर्व नगरातले लोक येतात आणि ती समोरची भगिनी काय येत नाही विहारामध्ये. आणि मग सगळ्या बायका काय म्हणतात, बायकाचा विषय बरं का लक्षात असू द्या. बायका म्हणतात भक्तीजी ती ना फार गरीब आहे, ती काही दान देऊ शकत नाही, ती काही काम करू शकत नाही, तिचा नवरा फार आजारी आहे आणि तिचं एक मुलगा शिक्षण करतोय. मग ती म्हणते बाई आता माझी तर कंप्लेंट भक्तीजीपर्यंत केली, आता माझं कसं होईल. मग असं म्हणल्यानंतर भक्तीजी म्हणतात ठीक आहे तुम्ही सर्व श्रद्धावान तिच्याकडे जा आणि तिला सांगा का बाई विहारात ये, शिलाचं पालन कर, शिलाच्या पालनाने खूप मोठी प्रगती घडत. मग सगळ्या महिला जातात आणि ती म्हणते हो मी येते. पण ती जाते आणि वर्षवासाचे 3 महिन्याचा उपवास करायचं चालत असण्याच्या मनामध्ये. पण तिला माहीत नसतं नियम काय असतात, विनय काय असतात. बरेचसे मोठे लोक असतात, बरेचसे मोठे शिक्षण झालेलं असतं, पण त्यांना विनय माहीत नसतात, नेम माहीत नसतात. विनय म्हणजे नेम माहिती असणं हे फार गरजेचं असतं. सिनियर ज्युनियर हे सुद्धा कळत नसतं. त्या पद्धतीनं ती म्हणते मी नाही का आता विहारात जाते, विहारात येते आणि सगळ्यात पाठीमागं बसते. तिला सर्व लोक म्हणतात पुढं व्हा, भक्तीजी म्हणतात पुढं व्हा. ती काहीच नाही म्हणत, ती म्हणते मी दानच नाही देऊ शकत. आणि तेवढ्याच काळामध्ये तिचा नवरा वाढतो. नवरा वाढल्यानंतर ती विहारात जाते आणि जाताना रोज 25 ग्रहण करते. असं म्हणता 1 महिना निघून जातो आणि दुसऱ्या महिन्यात भक्तीजी म्हणतात भगिनी तुम्ही असं मागं का थांबतात. कधी म्हणताना नाही म्हणत, तुम्ही समोर येत. तर ती म्हणते भक्तीजी मला सगळ्या बाया ते लाज वाटते. काहून की सगळ्या बाया श्रद्धावाने त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, त्या जीवदान देऊ शकतात, त्या अष्टपुरस्कार दान देऊ शकतात, त्या आर्थिक दान देऊ शकतात, ते फलदान देऊ शकतात, भोजन दान देऊ शकतात. मी तर काहीच नाही देऊ शकत, कारण मीच जे आर्थिक कमवते तीच वाटून खाते म्हणे आणि माझ्या एका मुलाची जिम्मेदारी म्हणे तुमचा मुलगा 10वीला आहे का. म्हणे हो चांगल्या मार्काने पास झाला म्हणे भक्तीजीला म्हणे बरं तुमच्या मुलाला घेऊन या म्हणे सर्वात मोठं म्हणजे तुम्हाला दान काय करतं म्हणे ताई तुम्ही मी तुम्हाला सांगतो सर्वात मोठं दान म्हणजे श्रमणदान आहे म्हणे. जे श्रमणदान देईल ते फार पुण्य कमवतो. मग तिला ते कळत नाही आणि ती भक्तीजीला परत एकदा विचारते की भक्तीजी मी तुम्हाला वंदन करते, मला सांगा बरं श्रमणदान काय आहे. तुम्हाला कोणला कळलं बरं श्रमणदान म्हणजे सांगा बरं. कोणला कळलं श्रमणदान म्हणजे काय. कोणलाच नाही कळलं सांगा. श्रमणदान म्हणजे आपण ज्या सेंटरला ज्या बुद्धभूमीला ज्या बुद्धाचं जागा आहे ते जागेवर पूर्ण आपण अस्तित्व निर्माण करायचं, साफसफाई करायची, तिथं भिक्षूची सेवा करायची, भिक्षूची सेवा करायची. हे सर्वात मोठं दान आहे. असं म्हणल्यानंतर तिला ते लक्षात बसतं आणि ती म्हणते मी तर लोकांचं खरकटत होतेच ना, मग मी भगवंताचं केल्याने काय बिघडतं असं म्हणते. घाई ती रोज विनयप्रमाणे कामाला लागते. तिला पंचशिलाचा अर्थ कळतो. ती कोणाला खोटं बोलत नाही, अविचार करत नाही, प्राणी हिंसा करत नाही. सर्व पंचशिलाचं 5 शिलाचं ती पालन करते. 5 शिलाचं पालन समजता ती इतकं सुंदर ते व्यवहार करते. आजूबाजूला त्या गवतामध्ये इतकं छान डेकोरेशन करते. त्या गवतात अनेक प्राणी राहते, मुंगी सुद्धा राहते. त्या मुंगीवर सुद्धा पाय देत नाही, कारण तिला शील पाळायला असतं ना, तिला शील कळायला असतं. त्याच पद्धतीनं तिला अष्टशील पण कळायला लागतं. बघा आज आल्यालाच एक उपासिक आलेल्या भक्तीजीला काय म्हणले भक्तीजी मी आज अष्टशीलकरण केलं. तिला अष्टशील सुद्धा कळायला लागलं. अष्टशीलमध्ये तिला 8 शिलाचं पालन करते, 5 शिलाचं तिला कळतं आणि नंतर ती परत 4 शिलाचं पालन करते. विकाल भोजन नाही करत, अब्रह्मचारी राहते. विशेष म्हणजे विनय गणित पावडर वगैरे कानात नाकात काहीच घालत नाही. सगळी शील ती पालन करते आणि त्या शिलाच्या बलाने तिच्या मुलाला इतकी सुंदर नोकरी लागते आणि ती नोकरी लागल्यानंतर ती भक्तीजीला तो काय करतो
त्या काळात पत्र होतं, त्या पत्रावर लिहून पाठवतो की भंतीजी मला बाहेर देशामध्ये छान ठिकाणी नोकरी लागली आणि या वर्षाच्या काळामध्ये मी स्वतः एकटा सर्वांना भोजन दान देतो. आणि मग भंतीजी म्हणतात आता आपली तारीख डिक्लेअर झाली, आपल्या गुरुपौर्णिमाला आपलं वर्षवासाचा कालखंडाचे म्हणजे या पौर्णिमेला येणाऱ्या आपल्याला पौर्णिमा हे करायचं नाही, वर्षवास संपत आहे म्हणे, तर आपल्याला भोजनदान वगैरे भिक्षू येणार आहे म्हणे. तर मग सगळं काय म्हणतात भंतीजी मग आता पैसे बघू मग करू म्हणे पैसे. भंतीजी म्हणतात बघू. आणि भंतीजी सगळी तयारी करतात, कारण तो मुलगा सगळे पैसे पाठवून देतो आणि इकडं खूप छान तयारी करतात आणि ते जेवण वगैरे छान करतात, संघाची तयारी करतात आणि ती बाई त्याच पोझिशनमध्ये राहते जे तिच्या अंगावर कपडे राहते त्या आणि पूर्ण संघाला जेवण देते, साफसफाई करते. बाया म्हणत्या आता हिनं 3-4 महिने काम केलं, आता ही काय वेळात काम करते म्हणून तिला काय कळलं म्हणे, आता हे खरकटा पडलं म्हणे चट साफ करत नाही. आता ती तिच्या विनयानुसार तिला ते सील कळलेलं असतं, आश्लेषणाचं पालन करते कारण ती अविचार करतच नाही कोणाचा, त्याच्यामुळे ती करते आणि ते साफसफाई करते आणि जाते. दुसऱ्या दिवशी भंतीजीला बायका म्हणतात भंतीजी का तुम्ही वर्षवास केला एवढं म्हणत आम्हाला दान किती मागितलं, तुम्ही काहीच नाही म्हणल्या का पावती फाडा का पैसे द्या का काय करा. भंतीजी म्हणतात एक दान शिव उपासक होते म्हणे आणि त्यांनी ते दान दिलं म्हणे असं कोण आहे म्हणे, तर आपल्याला सगळ्यात श्रेष्ठ कोणतं दान आहे, गुपित दान. त्यांनी ते गुपित दान दिलं आणि त्या गुपित दानाच्या पुण्याच्या बलाने त्यांनी तेवढा वर्षवास केला. आणि भंतीजीला फोन केला, भंतीजीला सांगितलं म्हणजे पत्र लिहिलं, पत्रातच लिहिलं होतं तर भंतीजी समोरचा जे बंगला आहे ना तो आपण घेतलेला आहे आणि सर्व उपसकाला तुम्हीच सांगा म्हणे, मम्मीचं कोणीच ऐकणार नाही म्हणे, माझ्या आईचं कोणीच ऐकणार नाही आणि गरीबी नाही. मग भंतीजी म्हणतात ठीक आहे. मग सगळ्या बाईला जमतात आणि भंतीजी त्यांना पंचशील देतात, बुद्धवंदना धर्मवंदना सगळवंदना होती. आणि भंतीजी म्हणतात सर्व उपासकांना मी सूचित करतो की समोर उद्या गरबणी, त्या गरबणीला मला आमंत्रित केलेलं आहे तर तुम्ही सर्व लोक तिथे या म्हणे. तर म्हणजे आता काय द्यावं म्हणे, साड्या वेळेस न्यावं लागतं म्हणते बाहेर म्हणजे काही द्या तुम्हाला रिटर्न गिफ्ट आहे म्हणे, तुम्हाला तिथून तुम्हाला वापस यायचं काम नाही, तुम्ही दिलं बी नाही दिलं तिथं तरी तुम्हाला भेटेल. महापैत्रण पुस्तकाचं पुस्तक घेतात भंतीजी आणि तिथंच जातात आणि त्या बाईच्या हाताने सर्वांना पुस्तक वाटतं. तर त्या बाया घेताना म्हणतात तिच्या अंगावर नीट साडी नाही आणि तिच्या हाताने पुस्तक घ्यायचं नाही, भंतीजी तुम्हीच द्या आम्हाला. मग भंतीजी घेतात आणि ते पुस्तक देतात आणि ते एवढं मोठे घर भरली होती आणि घर पाठ वरती बायका जातात आणि बायके अविचार करत राहतात बाई कोणाचं घर असं आणि ती पुसत राहते, कर्कटा साफ करत राहते, घाण झालेलं साफ करत असते. तर बाया म्हणतात हिचंच काम आहे, हिचं काम आहे हे साफसफाई करायचं असं म्हणतात आणि वर जातात, वरून खाली येतात आणि घर भरणीच्या दिवशी संध्याकाळी भंतीजी निघताना म्हणतात हे घर कोणाचे तुम्हाला ऐकायचं होतं ना, तर म्हणे ही श्रद्धावान उपासक आहे म्हणे असं कसं म्हणीचे खायचे म्हणे वांदे होते म्हणे आणि हिनं घर घेतलं म्हणे इतकं मोठं झालं म्हणे. तर म्हणे ती शिलात आरूढ राहिली म्हणे, पंचशिलात राहिली आरूढ, अष्टशिलात राहिली. असं आपण कधी शिलामध्ये आरूढ राहिलो ना तर आपल्या प्रत्येक घराघरामध्ये धर्माचा प्रचार तर होईल पण शिलाच्या पुण्याच्या बलाने खूप प्रगती होईल एवढंच मला सांगायचं होतं. त्या पद्धतीने तुम्हाला जसं श्रद्धावान उपासकेला जसे शील असतं तसंच आम्हाला विनय असतो. असा विनय असतो का भिक्षुनीला 311 विनय असतात आणि भिक्षूला 227 विनय असतात. भिक्षूने कुठलाही भिक्षू असो पण शिनेर भिक्षूला वंदन केलं पाहिजे, स्नेह भिक्षूला सन्मान दिला पाहिजे, छोट्याने मोठं होत नसतं हे विनय पहिले शिकले तोच भिक्षू खरा आणि तीच भिक्षुनी खरी. एवढंच मला सांगायचं होतं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सुखी हो. भंतीजीने मला बोलायची संधी दिली याबद्दल भंतीजीने खूप धन्यवाद व्यक्त करते आणि 2 शब्द संपते. साधू साधू साधू